अथ श्री साई सच्चरित अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य शिर्डी स्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन, अनिर्वाण वावरले. धन्य धन्य शिर्डीच जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही निमित्त करून, ऋणी करून ठेविले. गाव शिर्डी आधी लहान, साई सहवासे झाला महान, त्याचे झाला अति पावन, त्याचे तीर्थ पण तयाला. त्या शिर्डीच्या बाया ही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य. नाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य सामान्य साहित्ये. धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास. मनोनिया श्रोतया प्रती, यथा काळे कथानुसंगती, व्हावयात यांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांतीदायकती. साई निजाम शाईत प्रकट, अमृतळी मार्गा निकट, धूप खेड्याचे वराडा सकट, शिर्डीस अवचट पातले. या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान, तया आरंभी जडले हे निधान. इतरा दर्शन त्यानेची, कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईंची गाठी पडली, कैसी तयानी चिलीम पाजिली, घोडी त्या दिधली मिळवून. चांदभाईच्या कुटुंबाचा भाचा एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वराड वधूच्या गावी. विषयांची असाध्यंत कथा, पूर्वीच कथिलेसे श्रोत याकरिता, तथापि स्मरली प्रसंगोपातता, नको पुनरुक्ता तयाची. चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरित, स्वयेच की येत शिर्डीत. जड मूड हीन दीन, व्रत तप संस्कार विहीन, साधे भोळे भावार्थी जन, कोण साई विन उद्धारिता. 18 वर्षाचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय जयाशी. होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावचा जो उकिरडा, दिवसा फिरावेच हुकडा, रात्री पहुडावे ते स्थानी. ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदय काळ, उठला सभोवती वाडा विशाळ. दीनदयाळा साईचा
अंती त्याच खड्ड्याचा गाभारा झाला विसावा साई शरीरा. तेथेच त्यांना अक्षय थारा झाला उभारा समाधीचा. तोच प्रणत वत्सल साई समर्थ दुस्तर भवार्ण वसंतरणार्थ. ही निज चरित्र नौखा यथार्थ भक्तजन हितार्थ निर्मितसे. की ही भव नदी महादुस्तर अंध पंगु हा भक्त परिवार. तया लागी कळवळा फार पावेल पैल पार कैसेनी. सर्वा आवश्यक भवतरण तदर्थ भावे शुद्धांतकरण. चित्त शुद्धी मुख्य साधन भगवत भजन त्यामूळ. श्रवणासारखी नाही भक्ती श्रवणे सहज गुरुपदासक्ती. उपजे निर्मळ शुद्ध मती जेथून उत्पत्ती परमार्था. या साईच्या अगणित कथा गाता गाता होईल गाथा. तरीही संकलित वानू जाता नावरे विस्तृतता अनावर. जो श्रोतया श्रवणी चाड तो वाडे निवेदनी आवड. पुरवूनी घेऊ परस्पर कोड साधुकी जोड निज हिताची. साईच येथील कर्णधार दृढ अवधान हाची उतार. कथा श्रवणी श्रद्धा आदर त्या पैल पार अविलंबे. गता अध्यायी निरूपण झाले संक्षेपे हंडीचे वर्णन. दत्त भक्ती दृढीकरण भक्त संतर्पण नैवेद्य. प्रत्येक अध्याय संपविता पुढील अध्याय विषय सूचना. होत गेली ऐसी रचना समस्ताना अवगत हे. परिसमतागत अध्याय 90 पुढील कथेची सय. साई आठवणी देतील जो विषय तोची की आख्येय होईल. ऐसे जे होते स्पष्ट कथिले तैसेची साई कृपे जे आठविले जे तेची किशोतया लागी वहिले. सादर केले येठाई. तरी आता श्रोतया प्रार्थना दूर सारुनिया व्यवधाना. शांत चित्ते द्या अवधाना होईल मना आनंद. एकदा चांदोर कर सदभक्त बैसोनिया मशिदीत. असता चरण संवहन करीत गीता ही गुणगुणत मुखाने. भगवद गीता चतुर्थाध्याय जीवेस लावोनी दिधला व्यवसाय. हस्तेचे पीत साईंचे पाय पहानवल काय वर्तले. भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्व ज्ञान. नानास गीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले. ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योग्याध्यायाचे पठन. नानांची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास.
सर्व कर्मा अखिलम पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त संपताहात्रय स्त्रींशंत तद्विधी प्रणिपात चालला. हा जो श्लोक 34वा येथेच पाठास आला विसावा. बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा निज बोध ठसावा नानास. म्हणती नाना काय गुणसी म्हण रे स्पष्ट हळूहळू जे म्हणसी. येऊ दे की ऐकू मजसी पुटपुटसी जे जे गालात. म्हणता आज्ञाप्रमाण श्लोक म्हटला चारी चरण. बाबा पुसती अर्थ निवेदन स्पष्टीकरण करणपूर्वक. तवते नाना अति विनीत बद्धांजुली होऊन मुदित. मधुर वचने प्रत्युत्तर देत वदत भगवंत मनोगत. आता हा साई नाना संवाद व्हावया सर्वत्राना विशद. मूळ श्लोक पद प्रपद करू की उद्धृत गीतेतूनी. कळावया प्रश्नाचे वर्म तैसेच संतांचे मनोधर्म. करावा वाटे ऐसा उपक्रम जेणे ये निर्भ्रम अर्थ हाता. आधी गिर्वाण भाषा दुर्गम साईस कैसी झाली सुगम. आश्चर्य करीती प्रश्न सधर्म. ज्ञान हे अगम्य संतांचे. आधी कधी अध्ययन केले संस्कृता. कधी न कळे वाचिली गीता. की तो गीतार्था हृदगत ज्ञाता. तैसा तो करिता प्रश्नाते. श्रोतयाची समाधाना व्हावी मूळ श्लोकाची कल्पना. म्हणून अक्षरशः भगवंत वचना वदतो विवेचना साह्यभूत. तद्विप्रणिपातेन प्रश्नेन सेवयाम्. उदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक. भाषानुसार अर्थ देख टीकाकारही झाले अनेक. हे एक वाक्यात्मक समस्त. नानाही मोठे बहुश्रुत गीता भाष्य पारंगत. कथू लागती पद पदार्थ यथाविदित श्लोकार्थ. रसपुरीत मधुरवाणी नाना सविनय नम्रपणी. अन्वयार्थ आणूनी ध्यानी अर्थ निवेदनी सादर. म्हणती गुरुपदी प्रणिपात गुरुसेवेसी विकी जो जीवित. प्रश्नादिकी आदरवंत ज्ञानित्या ज्ञानार्थ उपदेशिती. सारांश कृष्ण कृपामूर्ती अर्जुन जे प्रेमे वदती. गुरुसेवा गुरु प्रणती ज्ञान संविती दायकही. अर्जुनायेने मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करता. दावीतील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे.
शंकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेश परी ही देवाची प्रथम दोन चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्धमथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुख चंद्र अनुलुक्षून करावया अमृतकन सेवन पसरुनी अस्थित मनती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दा मागील जान अवग्रह आन अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ असत्य काय पूर्वील भाषार्थ ऐसे ही निरर्थ नामानी ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जय घेसी यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेशय म्हणून ज्ञान शब्दांचा विपर्यय करी मग प्रत्यय अनुभवी परीशिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञानवाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार व्यष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञानाने आवृत ज्ञान केले या गीती भगवंते कथन यदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हे तो स्वतः सिद्ध शैवाला वृत्त तो येसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाधेल जैसे चंद्र सूर्याचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहू केतू आड येऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाद हातो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयं सिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळवा वाढे ते अज्ञान तयाचे निरसनावश्यक ते पडळ अथवा सारा हस्तकौशल्ये दूर सारा देखणी शक्ती प्रकट करा अज्ञान तिमिरा झाडोनी पहा हे सकल दृश्य जात अनिर्वचनीय माया विजृंभित हिच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसत हेच ज्ञान ही वस्तू जाणावयाची नवे ती विषय उपदेशाची प्रणिपात परी प्रश्न सेवा हीची गुरु कृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेची ज्ञानवरणतम
निसूनी जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म ब्रह्म प्रकटेते संसार बीज जे अज्ञान डोळा पडता गुरु कृपांजन उडे मायेचे आवरण उरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नव्हे साध्य ते तो आधीच स्वयं सिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ता जे भिन्नपण हेच मूळ अज्ञान विलक्षण तया अज्ञानाचे निरसन होताच पूर्ण ज्ञान उरे दोरा पोटी सर्पा जनन हे तो शुद्ध स्वरूपा ज्ञान स्वरूपोपदेशे निरसे अज्ञान उरे ते ज्ञान ज्ञान दोराचे पोटी सुवर्ण वरी काट काटा पोटी लख लखाट परी तो भाव या लागी प्रकट हव्य वाटची आवश्यक माया मूळ देह जनन अदृष्टाधीन देहाचे चलन द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन देहाभिमान अज्ञान मनोनी जे स्वय निरभिमान तयान सुख दुःखाचे भान विरे जे अहंकाराचे स्फुरण तेच अज्ञान अज्ञान निरास स्वरूपाचे अज्ञान तेच मायेचे जन्मस्थान होता गुरु कृपा माया निरसन स्वरूप ज्ञान स्वभावे एका भगवत भक्ती विना किमर्थ इतर साधनिशीन ब्रह्मदेवही मायेधीन भक्तीच सोडवन तयाही हो का ब्रह्म सदन प्राप्ती भक्ती वाचूनी नाही मुक्ती तेथच चुकल्या भगवत भक्ती पडे तो पुनरावृत्तीत तरी व्हावया माया निरसन उपाय एक भगवत भजन भगवत भक्ता नाही पतन भवबंधन ही नाही तया जन म्हणती माया लटकी परीती आहे महाचेटकी ज्ञानी या फसवी घटको घटकी भक्त नाचविती चुटकीवरी जेथे ठाकती ज्ञान संपन्न जेथे तेथे टिकती भाविक जन की ते नित्य हरिचरणी प्रपन्न ज्ञानाभिमान धन ज्ञानी म्हणून व्हावया माया तरण धरावे एक सद्गुरुचरण रिघावे तया अनन्य शरण भवभय हरण तात्काळ अवश्य येणार येवो मरण परीन हरीचे पडो विस्मरण इंद्रियी आश्रम वर्णाचरण चित्ते हरिचरण चिंतावे रथ जैसा जुंपल्या हई तैसेच हे शरीर इंद्रिये मनाच्या दृढ प्रगही बुद्धी निग्रही निज हस्ते मन संकल्प विकल्प भरी धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी बुद्धी त्या निज निश्चय निवारी लगाम आवरी निज सत्ता बुद्धी सारिखा कुशल नेता ऐसा सारथी रथी असता रथ स्वामीसी काय चिंता स्वस्थ चित्ता व्यवहारे
देहगत सकल कार्य हे बुद्धीचे निज कर्तव्य ऐसी मनाशी लागता सवय सर्व व्यवसाय हितमय शब्द स्पर्श रूपादी विषय येणे मार्गे लागल्या इंद्रिय होईल व्यर्थ शक्ती क्षय पतन भय पदोपदी शब्द स्पर्श रूपादिक पंचविषयी जे जे सुख ते ते अंती सकळ असुख परम दुःख दुःख अज्ञान शब्द विषया भुले हरीन अंती वेची आपुला प्राण सर्पा विषया सेवी वारण आहे आकर्षण आकर्षण अंकुशे रूप विषया भुले पतंग जाळूनी निमे आपुले अंग मीन भोगी रस विषय भोग मुके सवेग सवेग प्राणास गंधा लागी होऊ निगुंग कमल कोशी पडे भृंग एकेका पायी इतुका प्रसंग पाचांचा संघ भयंकर ही तो स्थावर जलचर पंखी ययांची दुस्थिती देखो देखी ज्ञाते मानव ही विषयोन्मुखी अज्ञान आणखी ते काय अज्ञाननाशे विषय मुख होता होईल उन्मनी हरिख जीव ज्ञान स्वरूपोन्मुख आत्यंतिक सुख लाधेल चित्ते करा हरि गुरु चिंतन श्रवणे करा चरित्र श्रवण मने करा ध्यानानुसंधान नाम स्मरण स्मरण जीवेने चरणी हरि गुरु ग्रामागमन चरणी हरि गुरु ग्रामागमन घ्राणी तन्निर्माल्य घ्राणन हस्ती वंदा तयाचे चरण डोळा घ्या दर्शन दर्शन तयाचे ऐशा या सकल इंद्रिय वृत्ती तया कारणे लाविता प्रीती धन्य तया भक्तांची स्थिती भगवद भक्ती काय दूजी सारांश समूळ अज्ञान खना उरे ते ज्ञान सिद्ध जाना ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना श्रीकृष्ण राणा सुचवी आधीच नाना विनय संपन्न परिसुनी गोड हे निरूपण पायी घालूनी लोटांगण वंदिले चरण दोहाती मग ते श्रद्धा निष्ठ प्रार्थना करीती दवडा मम अज्ञाना दंडा माझी या दुरभिमाना यथार्थ शासना करोनी सात्विकतेची हौस वरी विकल्प अखंड दाटे अंतरी अपमान साहेना क्षण भरी अज्ञानते तरी काय दूजे पोटी प्रतिष्ठेची उजरी ध्यानाविर्भाव दावीवरी काम क्रोध धुमसे भितरी अज्ञानते तरी काय दूजे आतुनी सकळ कर्मे नष्ट बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ आचारहीन विचार भ्रष्ट अज्ञान स्पष्ट काय दूजे बाबा आपण कृपा घन करोनिया कृपा जल सिंचन करा हा अज्ञान दावानल शमन होईन मी धन्य इतुकेनी
न लगे मज ज्ञानाची गोठी नरसिया माझिया अज्ञान कोटी ठेवा मजवरी कृपा दृष्टी सुख संतुष्टी तेची मज साईस प्रेम करुणा घन नानास निमित्ता पुढे करून तुम्हा आम्हा सकला लागून गीतार्थ प्रवचन हे केले गीता भगवंताचे वचन म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण कालत्रयी ही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघीसीही न लगे शास्त्रार्थ मुमुक्षु प्रीत्यर्थ जन्म. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.